काय आहे माहितीये का, 1500 रुपयावर खुश होणं याला जर लाडकी बहीण म्हणत असाल तर सॉरी, मी काही त्याच्याशी सहमत नाही. माझ्यासाठी पदांपेक्षा सुद्धा सन्मान जास्त महत्वाचा आहे, सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. माझी सुरक्षितता, माझा सन्मान पक्षामध्ये शाबूत आहे, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. राहिला प्रश्न भाजपच्या ट्रोलर्सचा, तर त्यांनी माझी चिंता करण्यापेक्षा त्यांनी केशव उपाध्ये, माधव भंडारी या लोकांची चिंता करणं जास्त गरजेचं आहे. ते त्यांच्यासाठी जास्त हितकारक आहे. काहीतरी म्हात्रेबाईंनी पण काहीतरी ट्विट केलं होतं. आता त्यांचं तर काय कोणी सांत्वन करावं असो, कारण नीलम गोरेंसारख्या अत्यंत निरुपयोगी महिलेला 5 वेळा, कारण ब्लॅकमेलिंग केलं जातं ना, त्यांना माहिती आहे की आता नीलम गोरेला दिलं तर नीलम गोरे पुन्हा भाजपकडे सुद्धा टुनकन उडी मारू शकतात. त्यामुळे कधी कधी अशा ब्लॅकमेलिंग करणाऱ्या निरुपयोगी लोकांना पण द्यावं लागतं. त्यातून कदाचित नीलम गोरेंना मिळाली असेल ती जागा, पण त्यामुळे काम करणाऱ्या पक्षातल्या चांगल्या महिलांवर नक्की अन्याय झाला असेल. लाडक्या बहिणीचा विषय आलेला आहे आता, जो विषय सध्या घडताय लहान मुलींवर अत्याचार होतात, मुलं देखील याच्यामध्ये महिलांचा असा आक्रोश आहे की आम्हाला लाडकी बहीण योजना नको, पण आम्हाला सुरक्षितता हवी. अर्थात आम्ही हे खूपदा म्हटलेलं आहे की आरक्षित असण्यापेक्षा सुरक्षित असणं जास्त महत्वाचं आहे. जे महिला आरक्षणाच्या साठीचे रस्त्यावर मोर्चे काढतायत त्यांची तोंडे नेमकी या प्रश्नावर शिवलेली आहेत. आमच्यासाठी सुरक्षित बहीण योजना ही जास्त महत्वाची आहे आज घडीला, आणि त्यावर जास्त विचार झाला पाहिजे. आदिती तटकरे यांनी त्या महिला बालकल्याण मंत्री आहेत का फक्त योजना अपडेट मंत्री आहेत, हे त्यांनी एकदा ठरवलं पाहिजे. कारण फक्त योजना अपडेट करण्यापुरतेच त्या टीव्हीवर येतात. एरवी त्यांना वाटतंय की काही गरजच नाही, बाकी सब कुछ अपना बाप संभाल लेगा. हा जो डोक्यातला ऍटिट्यूड आहे तो ऍटिट्यूड त्यांचा जरा कमी झाला. नाशिकमध्ये कॅप्टन अशोक खरात याने असा आरोप केलाय की काही 4 लोकांनी मला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे निकटवर्तीयांनी. अरे बाबा, हे खरात झालं, चाकणकर झालं, हे खूप निष्पाप लोक आहेत. हे खूप म्हणजे काय सांगायचं आता, हे खूपच निष्पाप, खूप भोळे भाबडे अत्यंत सश्रद्ध लोक आहेत. कारण चाकणकर बाई पण म्हणतायत की माझं आधार पॅन कार्ड वगैरे मी काहीतरी धार्मिक कामासाठी दिलं. जेवढं मला कळतंय, तिरुपतीला जायचं असेल किंवा शिर्डीत जायचं असेल तर भक्तधामच्या जर खोल्या घ्यायच्या असतील तर आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड लागत नाही. असं कोणतं धार्मिक कार्य आहे की ज्याच्यासाठी पॅन कार्ड लागतं? काय पॅन कार्डला दह्या दुधाने आंघोळ घालायची होती का? पॅन कार्ड यज्ञ आहुतीमध्ये समिधा म्हणून टाकायचं होतं की श्री यंत्राची पूजा करतात तसं पॅन कार्डची पूजा करायची होती? पण हे चाकणकर असतील, हे खरात असतील, हे सगळे इतके कोडगे आणि निगरगट्ट आहेत की यांना स्वतःला खात्री वाटते की काही झालं तरी राजकीय नेते आम्हाला वाचवतील. राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे. नुसतीच कस्टडी पे कस्टडी हे जे सगळं नाट्य चाललेलं आहे हे मोठं मनोरंजक आहे. प्रतिभा चाकणकर यांची ईडीमध्ये चौकशी झालेली आहे त्या संदर्भात. अहो, प्रतिभा चाकणकरांची चौकशी करताय, पण मला काय म्हणायचंय, चाकणकरांकडे कदाचित प्रतिभा चाकणकरांकडे त्या सागरातली एक बादली असेल, अख्खा सागर ज्या रुपाली चाकणकरांकडे त्यांचं काय? त्यामुळे प्रतिभा चाकणकरांची चौकशी करायची आणि प्रतिभा चाकणकरांनी स्वतःची सोडवणूक करण्या इतका वेळ रुपाली चाकणकरांना द्यायचा, हे जे नियोजन आहे ते फारच सूत्रबद्ध वाटते. कमाल आहे त्याची. नाही नाही, आता माझे एसआयटी बद्दल काहीच म्हणणं नाहीये. उलट मला असं वाटतं की परतवाडा प्रकरणात पुन्हा एसआयटी स्पेशालिस्ट म्हणून तेजस्विनी सातपुतेंनाच आणतात की काय. पण बरं झालं, तिथे अजून एक जरा वेगळं नाव आलं ते. परंतु आता एसआयटी बिसायटीवर आपण काही फार विश्वास ठेवावा अशी अजिबातच परिस्थिती राहिलेली नाही. सरकारला फक्त हे प्रकरण लोकांच्या स्मरणातनं कसं हळूहळू हळूहळू बाजूला नेता येईल याचा प्रयत्न चालू आहे. फक्त कस्टड्या चालू आहेत, पण अजूनही ललित पोफळे, तो नामकर्ण आणि रुपाली चाकणकर यांना अजूनही ताब्यात घेतलं नाही. रुपाली चाकणकरांना अजूनही ताब्यात घेतलं जात नाही. याचा अर्थ रुपाली चाकणकरांचा राजकीय प्रभाव, चमत्कार जे काही आहे ते अजून तसंच आहे.